सगळे सगळे असतात आनंदात आठवण पण जेव्हा ते घर तेव्हा आमचा बिझनेस सगळं सगळं बुडायला लागलं होतं. दादा दादा विकेला लागला होता. बायको मुलं सगळे घराबाहेर पडले होते. तेव्हा मी त्यांना वाचवलं. त्यांना आता माझी गरज नाही उरली. खूप आनंदात आणि एकटीला एकटीला ठेवून दिले. पडले एकटी. लाईट का ना लावली मॅडम ने? लाईट गेली आहे का? मॅडम मॅडम मी सही आहे. दरवाजा उघडा ना प्लीज. दरवाजा का नाही उघडत आहे? भैरवी मॅडम मॅडम मी आलीये. कुठे बाहेर गेल्यात का? मॅडम 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 भैरवी मॅडम 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 कुठे आहात तुम्ही? मॅडम भैरवी मॅडम 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 भैरवी मॅडम भैरवी मॅडम 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 कुठे आहात तुम्ही?
भैरवी मॅडम इथे पण नाही आहेत या. कुठे गेल्या असतील? भैरवी मॅडम. मॅडम 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 भैरवी मॅडम. मगाशी तर घरात आवाज आला होता, मॅडम दिसत का नाही येत? मॅडम 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 कुठे आहात तुम्ही? मॅडम हा ते आहे माझ्याकडे. येस, हा चालेल. नाही तुम्ही एक काम करा ना, तुम्ही नेक्स्ट वीक आमच्या पनवेलच्या प्लांटवर या. ओके, आणि तिकडे येऊन टेक्स्चर बघा कसं वाटतंय तुम्हाला प्रॉडक्टचं. अरे देवा, सई अजून भैरवीताईंकडे जाऊन आलीच नाहीये. नशीब देवांशी मीटिंग अजून सुरू आहे. त्याच्या लक्षात आलं नाही की अजून सई परत आली नाहीये. देवांची मीटिंग संपायच्या आत सई घरी पोचली पाहिजे, नाहीतर जर देवांशला कळलं की ती कुठे गेलीये तर हा कसा रिॲक्ट करेल माहित नाही. सई लवकर ये ग बाई घरी. जानू, जानू थँक्स फॉर द कॉफी. हा, डोकं दुखायला लागलं होतं लॅपटॉप समोर बसून बसून, आणि खाली पण नाही येता आलं. सतत काम सुरू आहे म्हणून थँक्यू. तुला अजून काय हवं असेल तर सांग, खालीच आहे मी. जानू सई कुठे गेल्यात ग? मगाशी आल्या होत्या रूम मध्ये, काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत्या, पण मी मीटिंग मध्ये होतो त्यामुळे बोलता नाही आला आम्हाला. कुठे बाहेर गेल्यात का? तुला काही सांगितलं त्यांनी? देवा, कुठल्या धर्मसंकटात टाकलेस रे मला. आता काय सांगू मी याला? जानू, अगं काय विचारतोय? कुठे गेल्यात सई? काय माहिती आहे का तुला? एक सेकंड. हा कुलकर्णी बोला ना. देवांशी खोटं कसं बोलू मी? आणि खरं सांगितलं तर हा चिडायचा, सईला रागात काही बाई बोलायचा. आता कुठे त्यांचा मूड जरा ठीक होतोय. मी खरं सांगितलं आणि यांनी सईशी अबोला धरला तर? देवी आई, काय करू मी? ओके चालेल, पाठवतो मी. हा बाय. जानू, अगं काय बोल ना, कुठे गेल्यात सई? अरे देवा, गॅसवर दूध ठेवलंय, ओतू जाईल, बंद करते. हा आले. जानू अगं पण सई कुठेही गेल्या तरी चालतील, पण भैरवी आईकडे नको जायला. या जर तिकडे गेल्या ना तर मला अजिबात आवडणार नाही. मॅडम 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 उठा ना. मॅडम भैरवी मॅडम 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 प्लीज. मॅडम 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 प्लीज. मॅडम मॅडम प्लीज. मॅडम 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 तुम्ही उठा. मॅडम
हो माझा मुलगा मला काय काय बोला मॅडम तिला काय काय मॅडम 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 तुम्ही काय नाही मला घरी घेऊन चल. सरांनी मॅडमना अंतर दिलं याचं किती वाईट वाटतंय मॅडमना. त्या नाही राहू शकत आहेत त्यांच्याशिवाय. आई मुलामधला हा दुरावा लवकरात लवकर मिटवायला हवा. हे मायलेक परत पहिल्यासारखे एकत्र यायला हवे. जानू अगं कुठे आहेत सई? बराच वेळ झाला ना आता, काय पत्ता नाही आहे यांचा. आता चुकलं ग, मगाशी त्या सांगायला आल्या होत्या मला. मी मीटिंग थांबून ऐकून घ्यायचं ना. फोन पण केला नाही. जनरली उशीर होत असला की फोन करतात त्या. मीच फोन करून बघतो. फोन का नाही उचलत आहे या? मला टेन्शन येत आहे आता. अरे यार, मी काम करतो. मी बघून येतो जरा. देवा हा बोल ना. मला माहिती आहे सई कुठे गेली आहे ते. व्हॉट? तुला माहिती आहे तर मग इतका वेळचा विचारतो, सांगत का नाहीस? कुठे गेल्यात त्या? ती भैरवीताईंना भेटायला गेली. देवा देवा, अरे चिडू नकोस तू. हे बघ, ती तुला सांगायला आली होती पण तुझं मी. बापरे, सरांचे 20 मिस कॉल. मी नेमकं सरांना सांगितलं पण नाहीये की मी भैरवी मॅडमकडे आली आहे. त्यात माझा फोन सायलेंटवर होता. काय करू? फोन लावते सरांना, सांगून टाकते लगेच. फोन स्विच ऑफ झालाय. खरी कसं सांगू फोन करून? खरंच जर फोन करून नाही सांगितलं तर सगळे काळजी करत बसते. चार्जर पण आणलं नाहीये मी. फोन कसा करू सरांना? भैरवी मॅडमकडे असेल चार्जर. त्यांच्या रूम मध्ये बघते.
कळत नाही या मला न सांगता गेल्याच कशा आईकडे. अरे आय नो मी मीटिंग मध्ये होतो, पण जरा वेळ थांबल्या असताना इतकी इम्पॉर्टंट गोष्ट होती अशी न सांगता कशा. एकतर आई कधी त्यांच्याशी नीट वागली नाही, नेहमी घालून पाडून बोलली. आणि आता सईंना अचानक आईची इतकी काळजी का वाटते सिरियसली कळत नाहीये मला. मला ना सईंचं वागणं अजिबात पटलेलं नाहीये, अजिबात नाही. आता का फोन करतायत या. फोन का कट करतायत हे? याचा अर्थ त्यांना कळलंय की मी भैरवी मॅडमकडे आली, म्हणूनच ते रागाच्या भरात माझा फोन घेत नाही. मला आता प्रत्यक्षात भेटूनच त्यांची समजूत घालावी लागेल. देवांश मला सोडून नको जाऊस. मला परत घरी घ्या. सॉरी सर, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागवला, पण या क्षणाला तुमच्यापेक्षा जास्त भैरवी मॅडमना माझी गरज आहे. तिथे तुमच्या सोबत आई बाबा आहेत, ओमिरी आहेत, पण मॅडम इथे एकट्या आहेत आणि त्यांना या अशा अवस्थेत मी एकटं नाही सोडू शकत. मला माफ करा सर, पण मला आज मॅडम सोबत इथेच थांबावं लागेल. ज्या व्यक्तीने माझ्या विरोधात इतका मोठा कारस्थान रचलाय त्या व्यक्तीबद्दल सईंच्या मनात इतकी दया का? सईंना माहितीये ना आईने काय केलंय माझ्या बरोबर. स्टील त्यांना तिच्या घरी जायची इच्छा झाली, तिला भेटायची इच्छा झाली. हा मला नाही हे सगळं अजिबात आवडत नाहीये. मला तुमच्याशी बोलायची इच्छा असेल, मी तुमच्या अजिबात फोन सुद्धा उचलणार नाहीये. पण नाही पटले. बापरे, सकाळ झाली, घरचे वाट बघत असतील, निघायला हवं. दोन तीनदा फोन उचलले नाही तर नंतर फोन पण केला नाही. सिरियसली रात्रभर काय करत असेल या तिकडे? अरे ऍटलिस्ट मेसेज करून तरी कळवायचा ना की
देवा, अरे तू निघालास ऑफिसला? हा, आता एका क्लायंट बरोबर जरा मीटिंग लवकर ठेवली आज, त्यामुळे. अरे मग मला सांगायचंच तरी, अजून नाश्ता सुद्धा केला नाही मी. एक 5-10 मिनिटं थांब, काहीतरी बनवून. जाणू इतका वेळ नाहीये माझ्याकडे. ओके, बरं मग चहा तरी घेऊन जा. मी नाश्ता चहा सगळं क्लायंट बरोबर करेन, डोंट वरी. शानू काय झालंय, असं का बघतेस? डोंट वरी, आय एम ओके. तुझा चेहरा का असा उतरल्यासारखा वाटतोय? तब्येत बरी आहे ना तुझी? तब्येत बरी आहे, डोंट वरी. तुझं म्हणालीस ना की सई आईला भेटायला गेल्या होतात म्हणून. आता चिडू नकोसा तिच्यावर. ती ताईंना भेटायला गेली, त्यामागे तिचा चांगलाच हेतू होता. अगं पण चिंध्या करता त्या मला भेटायला पण हव्यात ना. म्हणजे आल्या नाही त्या घरी परत अजून. काय सांगतोस? मला वाटलं काल उशीर झाला म्हणून ती डायरेक्ट तुमच्या खोलीत गेली आणि तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी पण आले नाही विचारायला. रात्रभर तिथेच थांबली. मी असं करते, मी तिला लगेच फोन करते. हा, कशाला करायचंय फोन? त्यांना स्वतःहून फोन करून कळवावं असं वाटलं का? नाही ना, मग आपण का करायचंय? अरे पण शानू, मला उशीर होतोय, मी निघतो. बाय. देवा,